विनंती करेन की मराठी शाळा ह्या टिकल्या पाहिजे आणि आपली मुलं त्या खड्ड्यामध्ये बसायला लागायचा. जरी मागे ठिगल लावू नाही ना, ती पॅन्ट आम्ही तीच तर घालून आता मराठी शाळेतली मुलं सुद्धा हा. एक चांगल्या पद्धतीने इंग्लिश वाचू शकतात. आता ही हॉर्स टेबल, लायन डेन. फायदा ह्या मुलांना आहे ना, स्कॉलरशिपला फायदा भरपूर होतो त्याचा. आणि ह्या भिंती बोलक्या झालेल्या हो, बोलक्या झाल्या भिंती, इतका फायदा. हा पुष्कर निकम जो मुलगा आहे हा. आदिवासी कातकरी समाजाचा मुलगा आहे. टाकतायचं माहिती हा, आहे. तरी पण त्या मुलाने चांगल्या पद्धतीनं आम्ही दोन्ही महाराष्ट्र शासनाला माझे दोन्ही हात जोडून विनंती आहे की ह्या डागडुगीसाठी काहीतरी तुम्ही सहकार्य करा. आणि मराठी शाळेतून शिकले तर पण मराठी शाळेत मी पण मराठी शाळेतलं शिक्षण होऊन आजपर्यंत जे काही मोठ्या मोठ्या हुद्द्यावर कलेक्टर असतील, PSI असतील, अशा मोठ्या मोठ्या तहसीलदार असतील, हे बघितलं तर मातृभाषेतून शिकलेत आणि मराठी शाळेतून शिकून ते त्या पद्धतीने. विनंती एवढीच आहे की आपण मराठी शाळा टिकण्यासाठी सगळ्यांनी आपण प्रयत्न करूया आणि सहकार्य करूया. धन्यवाद. नक्की नक्की. वीज आणि बिजली असे जे शब्द तुम्ही दिलेत ना, चांगलं मस्त आहे. असं एवढं नाही कोण एवढं शिकवलं. तर मित्रांनो, हे पहा, मी आता आलोय खेड तालुक्यामध्ये, जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळे जांभूळवाडी येते. ह्या शाळेत जरा व्हिजिट करून येतो. मुलं किती आहेत, शिक्षक किती आहेत, हे जरा त्यांना चौकशी करतो. त्यांना मी भेटायला जातो आता. तर मित्रांनो, ह्या शाळेची स्थापना झालेली 1955मध्ये. आपला भारत स्वतंत्र कधी झाला? 1947 साली. आणि त्यानंतरही 55 शाळेची स्थापना झालेली आहे. शिक्षक वृंद किती आहे, शाळेची डागडुगी काय आहे, ही सर प्रत्यक्ष जाऊन मी पाहणी करणार आहे. शिक्षक वृंदांना भेटायला जातोय. या मित्रांनो, हा खूप जुनी आहे, कौलारू शाळा आहे. ही समोरची पण इमारत पहा, तिला गळती लागलेली असते हो. पाणी आत जातं आणि मुलं भिजतील म्हणून त्यांनी प्लास्टिक टाकून संरक्षण मुलांचं केलेलं आहे. हे पहा समोरची इमारत. मुलांना जरा भेटूया. या मित्रांनो, आता आपण आलोय शाळेच्या व्हरांड्यामध्ये. व्हरांड्यामध्ये काय काय चित्र लावले, हे पंचांग पण लिहिलेलं आहे. आपण व्हरांड्यात आलोय, इथे पंचांग पण लिहिलेले आहे त्यांनी. पंचांगमध्ये काय आहे, तिथे दिनांक, तिथी असते, नक्षत्र असतो, शके, इंग्रजी महिना असतो, मराठी महिना असतो, सूर्योदय किती वाजून किती मिनिटांनी झाला ते असतं आणि सूर्यास्त किती वाजता होईल तेही ते लिहिलेलं असतं. मित्रांनो, आता शाळेच्या दरवाजाच्या मी एंट्री करणार, त्या ठिकाणी माझे लाडके छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्रही रेखाटलेलं आहे. हे पहा, शिवाजी महाराज. शाळेत वर्गामध्ये किती पट आहे विद्यार्थ्यांचा ते पाहूया. शिक्षक वृंद किती आहे तेही पाहूया. त्यांनी जरा भेट घेऊया आपण. येऊ सर? हो, या या. बसा. हे आमचे रवींद्र इटकर सर, शाळेचे मुख्याध्यापक. नमस्कार. आणि मी निलेश कांदेकर. आपलं नाव कसं? निलेश कांदेकर. आपलं सर? रवींद्र इटकर. मुलांचा अभ्यासक्रम व्यवस्थित चालला आहे ना सर? होय होय, आमची शाळा ही 1 ते 4थी पर्यंतची शाळा आहे. 1 ते 4थी. आणि शाळेमध्ये 12 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण मुलं हुशार आहेत. होय होय, मागच्या वेळेला आम्ही मंथन परीक्षेमध्ये बसवलं होतं, हो. स्पर्धा परीक्षेमध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये 5 विद्यार्थी आमचे उत्तीर्ण झाले आणि 4 विद्यार्थी मेरिटला सुद्धा आले. हो. गुरुजी, सध्या आपल्या या शाळेची परिस्थिती काय आहे हो? शाळा ही दुरुस्तीला आली. अच्छा. शासनाकडे आम्ही वारंवार मागणी सुद्धा करतोय, पण अजून मंजुरी झाली नाही. दखल नाही घेत. तर गुरुजी, मी तुम्हाला असं विचारतो, ह्या शाळेसाठी आपले ग्रामस्थ मंडळी काय आपल्याला आर्थिक मदत वगैरे काय करतात की नाही शाळेसाठी? जागृती म्हणा. शाळेत आम्ही दोघे 2 वर्ष झाली या शाळेमध्ये आलो आहे. तर शाळेचा खूप कायापालट झाला आहे. म्हणजे ह्या भिंतीवरती जे आता आपण रेखांकन केलेलं आहे, हां. स्कॉलरशिपच्या धर्तीवरती या बाजूला इंग्रजीचं आहे, इकडे गणितसाठी आहे, हां. त्या बाजूला तिकडे मराठीसाठी स्कॉलरशिपसाठी उत्तम फायदा हां. या मुलांना होत आहे. आता आमची इयत्ता 4थीमध्ये 3 विद्यार्थी स्कॉलरशिपला सुद्धा येतील. बोर्ड. आणि ग्रामस्थांचं जर सहकार्य म्हटलं तर ग्रामस्थांनी खूप सहकार्य केलं आहे. आतापर्यंत 4.5 लाखाचा शैक्षणिक उठाव इथं झालेला आहे. आणि TV आहे शाळेला, डिजिटल आहे शाळा पूर्ण, बरोबर. स्पीकर आहे, कॉम्प्युटर आहे शाळेमध्ये. सगळ्या सोयीसुविधांनी युक्त अशी ग्रामस्थांनी आम्हाला शाळा तयार करून दिलेली आहे. म्हणजे मदतीचा हात चांगला आहे ग्रामस्थांचा. अगदी बाहेर कंपाऊंड सुद्धा आहे, तो आम्ही शैक्षणिक उठावातून केला आहे. समोर गेट आहे, तो सुद्धा शैक्षणिक उठावातून केलेला आहे. असं पाठबळ असेल तर पुढे पण भविष्यात तुम्हाला आणखी सहकार्य मिळेल ग्रामस्थ. आणि आम्हाला पण प्रेरणा मिळते, म्हणजे काम करण्याचा उत्साह येतो. म्हणून ते काम करायला पण इच्छा वाटते ना. होय, होय. पण ग्रामस्थांचा तुम्हाला मदत हो, भरपूर चांगली आहे. सहकार्य काम. सहकार्य असतं. सहकार्य. तर गुरुजी,
तुम्हाला एक मी विचारतो, आपल्या मराठी शाळा अगदी खेडेगावात आहे, अशा ओस पडलेली आहेत, मुलं पण शाळेत नाही, शिक्षक वृद्ध पण कमी पडत चालले, त्यावर कशामुळे पडते सांगा ना जरा. त्याचं प्रमुख कारण म्हणजे स्थलांतर. इथं रोजगार नसल्यामुळं इथलं जे आता एक 30-40 मधला जो तरुण युवक वर्ग आहे तो मुंबईमध्ये कामानिमित्त स्थलांतर झालेला आहे आणि त्याची फॅमिली तो घेऊन तिकडे जात आहे मुलांना. आणि त्यामुळे इथं फक्त गावामध्ये जर पाहिलं तर त्याचे आई वडील इतकेच गावामध्ये थांबतात, बाकी सगळी फॅमिली त्याची मुंबईमध्ये असते, रोजगार इथं मिळत नाही, त्यामुळं मुलं ती घेऊन मुंबईच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी जातात. ना आम्ही पण मराठी शाळेतूनच शिकले, सर पण मराठी शाळेतून, मी पण मराठी शाळेतलं शिक्षण होऊन आजपर्यंत जे काही मोठ्या मोठ्या हुद्द्यावर कलेक्टर असतील, PSI असतील, अशा मोठ्या मोठ्या तहसीलदार असतील, हे बघितलं तर मातृभाषेतून शिकलेत आणि मराठी शाळेतून शिकून ते त्या पदावरती गेलेले आहे. पण खरं जर पाहिलं तर हा बेस आहे तो मराठीमधूनच झाला पाहिजे, आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण झालं पाहिजे, ही काळाची गरज आहे. शिक्षक वृंद असं असतो ना, ते आपल्या आई वडिलांसारखंच असतात ते. आता आमच्या गावामध्ये जर उदाहरण घ्या ना, की जे 2 पिढीला शिकवणारा शिक्षक बाळ गुरुजी व्यंकटेश सकाराम बाळ, तुम्ही कुठे जायचं नाही, तुमची बदली करून देणार पण नाही, तुम्हाला घर पाहिजे ना, ग्रामस्थ म्हणलं घर बांधून दिलं आणि घर पण बांधून दिलं त्यांना आम्ही शाळेच्या इथेच घर पण ही गाव सोडून तुम्ही कुठेही बदली होणार नाही. ग्रामस्थांचा सगळं उठावच होता, नाही बदली करून देणार. चांगलं काम केलं. हो. तर गुरुजी, मराठी जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत ना, त्या आपल्याला टिकायला पाहिजे, त्यासाठी आपण तुम्ही काय प्रयत्न करू शकता? तर आमची सकाळची शाळा आमची आहे नाही, ती आम्ही 9:30ला हे गुरुजी आमची 9:30ला हजर असतात इथे. मुलांना जे आधार तास घेऊन हे जेवढे हे लिहिलेलं आहे ते वाचण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतात आणि त्यामुळं स्कॉलरशिप हा जो विषय आहे त्या स्कॉलरशिपच्या विषयातून मुलांना स्पर्धा परीक्षेची जाणीव निर्माण होऊन पुढे जर जाऊन त्यांनी MPSC UPSC अशा परीक्षेच्या माध्यमातून ते उच्च पदावरती जाऊ शकतात. याच्यासाठी हा बाह्य परीक्षेच्या बसण्याचा आम्ही एक छान उपक्रम इथं राबवतो. आनंददायी शिक्षण, शनिवारचा फक्त दप्तराविना शाळा असते, मुलांना दप्तर घेऊन बोलवलं जात नाही, त्यांना फक्त आनंद त्या दिवशी दिला जातो. आनंददायी गोष्टी, आनंददायी खेळ दर शनिवारी घेतला जातो. वाचन उपक्रम, असे अनेक उपक्रम राबवले जातात शाळेमध्ये, जेणेकरून इंग्लिश मिडियमला जे मिळतंय ते इथं सगळं मिळावं याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. हां, हे बघा, टाकाऊपासून टिकाऊ आम्ही साहित्य तयार केलेलं आहे. हे पुट्ट्या आहेत, त्या पुट्ट्याच्या मागे आणि या बाजूला पण लिहून घेतलेलं आहे आणि ते मुलांना वाचन जे आहे ते वाचन चांगल्या प्रकारे होण्यासाठी या कार्डचा उपयोग होतो. वाचन क्षमता त्यांची वाढते, सुधारते आणि हे पुन्हा वाचल्यानंतर पुन्हा लिहून घेतो आम्ही, त्यामुळे रिपिटेशन होतं त्याचं. बरोबर. कारण हे नाही शब्द आहे ना, मराठी शब्दाला अनुसरून 3 ते 4 शब्द येतातच. बरोबर. उदाहरणार्थ ब्रीथ, प्रतिज्ञा, वीज आणि बिजली असे जे शब्द तुम्ही दिलेत ना, चांगलं मस्त कळलंय. असं एवढं नाही कोण एवढं शिकवणार हो, बरोबर. इंग्रजीचं पण तसंच होतं. आभाळ, गगन, गार, थंड, माया, प्रेम, ममता पण येतं. झोका, झोपाळा, आई, माता, जननी वगैरे असे लॅमिनेशन मशीन सुद्धा शाळेमध्ये घेतलेली आहे आणि लॅमिनेशन आमच्याकडे प्रिंटर आहे, कलर प्रिंट काढून आम्ही मुलांना असं टिकाऊ साहित्य तयार केलेलं आहे, ते मुलांना वाचण्यासाठी देतो, म्हणजे खराब होत नाही लॅमिनेशन केल्यामुळं. शैक्षणिक उठावातून आम्ही लॅमिनेशन मशीन स्वतः घेतलेली आहे शाळेमध्ये. दिस इज अ कॉइन. द कॉइन इज ब्राऊन. लुक ॲट द ब्राऊन कॉइन. द ब्राऊन कॉइन इज स्मॉल. तर आता मराठी शाळेतली मुलं सुद्धा एक चांगल्या पद्धतीने इंग्लिश वाचू शकतात. आता ही इयत्ता 3रीची विद्यार्थिनी आहे, तर ती या फळ्यावरती जे काही लिहिलेलं आहे ते वाचून दाखवेल बघा. Home of animal, ant hill, cow cowshed, cock pet, dog kennel, duck water, horse stable, lion den, pig sty, goat pen, spider den, tiger den cave, mouse hole, man bungalow. गुड. तर मित्रांनो, हे पहा, ही मराठी मीडियममधली एक छोटी मुलगी आहे, पण इंग्लिश इतकं छान वाचते, इतकं छान वाचते, खरोखर ते कौतुक करा असं वाटतं. मित्रांनो, हे पहा, मंथन सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये 2025मध्ये हे जे विद्यार्थी बसले होते परीक्षेत,
100% निकाल लागलेले आहे. सर आपल्याला हे मुलांची ओळख करून देतील. पुष्कर निकम जो मुलगा आहे हा. आदिवासी कातकरी समाजाचा मुलगा आहे. कातकरी समाज हा, तरी पण त्या मुलाने चांगल्या पद्धतीनं आम्ही दोन्ही शिक्षकांनी घडवून त्या मुलाने केंद्र स्तरावरती 6वा क्रमांक मिळवलेला आहे. 300 300 पैकी 224 मार्क्स आहेत. शाबास. त्याचप्रमाणे ही सिद्धी जोशी मुलगी आहे, 300 पैकी 222 मिळून हा. केंद्र स्तरावरती 7वी 7वी आलेली आलेली आहे. आणि ही धनश्री महादे ही 300 पैकी 190 गुण मिळून ही उत्तीर्ण झालेली आहे. आणि 2026चा जर निकाल पाहिला तर बाहेर गेटवरती आम्ही लावलेला आहे. त्याच्यामध्ये हाच मुलगा आहे पुष्कर निकम याने 246 गुण मिळवलेले आहेत 300 पैकी. 300 पैकी. त्याच्यानंतर ही सिद्धी जोशी आहे, हिने सुद्धा 246 गुण मिळवलेले आहेत. आणि ही धनश्री विकेश महादे ही 3रीला असताना 190 मिळवले आहेत, पण 4थीमध्ये तिची प्रगती होऊन 240 गुण या मुलीने मिळवले आहेत. मस्त केली. तर मित्रांनो हे पहा, जीव तोडे शिक्षक वृंद ह्या मुलांना भरपूर काही शिक्षण देत आहेत. त्यांचं फळही त्यांच्या पदरामध्ये पडतंय आणि खरोखर ही मुलं हुशार आहेत सगळी. हे पहा, शाळेवरती जे बोर्ड दिले आहेत ना, हे फायदा ह्या मुलांना आहे ना, स्कॉलरशिपला फायदा भरपूर होतो त्याचा. आणि ह्या भिंती बोलक्या झालेल्या बोलक्या झाल्या भिंती, इतका फायदा होत आहे ना खरोखर. बघा काय बोर्ड लिहिले ते मस्त लिहिले. हे शिक्षक वृंदांचंच हे. हे पहा, आपल्या वेळी काय होतं, आता किती सुधारणा सरकारने केलेली आहे. मुलांना ड्रेस, बसायला बेंच, आणि आमच्या टायमाला खाली मातीच्या खड्ड्यामध्ये बसायला लागायचा. जरी मागे ठिगळ लावू नाही ना, ती पॅन्ट आम्ही तीच घालून दुसऱ्या दिवशी यायचो. काय नव्हती एवढी सोय आमच्याकडे, पण यांना मुलांना चांगली सुविधा. म्हणून या पालक वर्गानो, मला तुमची एक कळकळीची विनंती आहे की आपल्या मुलांना ह्या मराठी शाळेमध्येच घाला. मग शाळेची प्रगती वाढेल. शिक्षक वृंद पण तुम्हाला चांगलं लागलेलं आहे. शिक्षकाची तळमळीने आणि त्यांना मुलांना शिकवत आहे की आपली मुलं कुठं जायला नको, इथेच शिकू दे. आणि जरी एखादा बालक जरी ढ असला तरी त्या पुढे शिकत असेल त्या लेवलला ते आणून सोडत आहेत. एवढं शिक्षण ते तळमळीने घेत आहेत. तर मेहरबानी आहे की मुलांना मराठी जिल्हा परिषद मराठी शाळेमध्येच आणा. तर सर्वांना या चॅनेलच्या माध्यमातून विनंती करेन की मराठी शाळा टिकल्या पाहिजे आणि आपली मुलं ही मराठी शाळेत अशा सुविधा मिळत आहेत तर त्याचा फायदा सर्व ग्रामस्थांनी सर्व पालकांनी घेऊन आपली मुलं जी इंग्लिश मिडियमकडं जो ओढ आहे तो न टाकता आपण आपल्या गावातील जी मराठी शाळा आहे त्याच्यामध्ये मुलांना घालून त्यांची चांगल्या पद्धतीनं प्रगती करून घेण्याचं कामसुद्धा तुम्ही त्या शिक्षकांकडून करून घेऊ शकताय. चांगल्या पद्धतीचं तुम्हाला शिक्षक मिळत आहेत. तर सगळ्यांना विनंती राहील की आपल्या मराठी शाळा टिकवण्यासाठी आपल्या सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करून आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या देशाचं नाव कसं उज्ज्वल होईल याच्यासाठी सगळ्यांनी आपण प्रयत्न करूया. कारण शासन आज भरपूर देत आहे आणि देणारे पण खूप आहेत. आता ह्या वेळेला आम्हाला बघा, ह्या तालुक्यातील कदम फाउंडेशन यांनी मुलांना हा सुंदर असा किट दिला होता, म्हणजे दप्तर दिली होती. कदम फाउंडेशन आपेडे यांच्या माध्यमातून मुलांना, सगळ्या मुलांना दप्तर मिळालं होतं. त्याच्यामध्ये चांगल्या वह्या सुद्धा होत्या, चित्रकला वह्या होत्या, कलरच्या हे होत्या, बॉटल होत्या बघा, छानपैकी अशी बॉटल दिली. त्याचप्रमाणे आमच्याच या पंचकृषीतील एक दानशूर असं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी मुलांना सगळ्या रेनकोट वगैरे दिले. हे बघा, हे रेनकोट सगळ्या मुलांना रेनकोट असे दिले. मुलं लांबून लांबून येतात, मग त्याच्यासाठी रेनकोट दिले मुलांना. म्हणजे ह्या मुलांना आहे ना, मदत करणाऱ्या आश्रयदाते आपले भरपूर आहे, भरपूर आहे. फक्त मुलांनी शाळेत यायला पाहिजे, अभ्यास केला आणि पाहिजे, खूप काही शिकला पाहिजे. आमची तळमळ तीच आहे की बाळांनो शिका आणि खूप खूप मोठे व्हा तुम्ही. पुन्हा विनंती आहे की आपण या चॅनेलच्या माध्यमातून पाहताय आणि या दादाची आणि या मामांची तळमळ सुद्धा आहे की मराठी शाळा टिकली पाहिजे. याच्यासाठी हे येऊन सर्वेक्षण करतायत आणि मुलांना प्रोत्साहन देत आहेत. तर विनंती एवढीच आहे की आपण मराठी शाळा टिकण्यासाठी सगळ्यांनी आपण प्रयत्न करूया आणि सहकार्य करूया. धन्यवाद. नक्की नक्की. ही पहा शाळेची डागडुगी, जुन्या जीर्ण अगदी 10-15 वर्षापूर्वीची रीप मारलेली आहे, खराब झालेली आहे. एक डोनर भेटला रिपेरिंगला तर त्याने 1 लाख रुपये द्यायचे कबूल केलेले आहेत. आपल्या सरकार माध्यमातून कुठून तरी कोण डोनर भेटला तर त्याने आणखी 2-2.5 लाखाची आम्हाला अपेक्षा आहे. जर मिळालं तर मेहरबानीच होईल आपल्यावरती, खरोखर जर करा, मदत करा. तर मित्रांनो, ह्या शाळेसाठी तुम्ही यथाशक्तीप्रमाणे तळे, जांभूळवाडी ह्या शाळेला आपला हात पोचे यथाशक्तीप्रमाणे तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करा. हे आपल्याला अशोक मामाची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. जरा मेहरबानी करा, करा तेवढी मदत.
मित्रांनो हे पहा, ग्रामस्थांनी मदत करून अर्धा कंपाऊंड तयार केलेलं आहे आणि पुढचंही कंपाऊंड त्यांच्या पूर्ण करण्याचा मनोदय आहे. परंतु तुम्ही सगळ्यांचा हातभार लागला तर त्यांची इच्छा आहे खूप की आंबा काजू वगैरे असं काही लागवड करायची त्यांची इच्छा आहे. गार्डन असं करायचं आहे. असं ओसाडच पडलेली जागा आहे. तर ते कंपाऊंड करण्यासाठी थोडं कुणीतरी हातभार लावलं ना तर इतकं मस्त सुरेख त्यांचं स्वप्न साकार होणार आहे ते. तर मित्रांनो, प्रत्यक्षात शाळेतली जी मुतारी वगैरे आहे ना त्याची डागडुगी काय आहे हे तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे. हे बघा पत्रे बित्रे उडालेले आहेत. बघा काय हालत झाले हे मुतारीची. बघा हे वांदराने सर्व वाट लावलेली आहे वाटतं. संपूर्ण डागडुगी करायसाठी पाहिजे. तुम्हाला या आतमध्ये काय आहे ते दाखवतो. हे पहा आतमध्ये खड्डेच खड्डे पडलेले आहेत. गुरं बांधतात की मुलं येतात तिथे लग्मीला असं झालेलं आहे. बघा ना काय हालत झालेली. हे बघा होल पडलेले किती आणि वरून पाणी येते धबधब धबधब पाणी येते. खड्डे पडलेले आहेत. हे बघा खड्डे पण कोण बुजवत नाही इथे. तर मित्रांनो, आताच मी भेट दिलेली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळे जांभूळवाडी. भरपूर समाधान वाटलं. मुलांशी भेटलो, शिक्षक वृंदांशी सगळी चौकशी केली की शाळेचे काय आहे, संपूर्ण आजूबाजूचा परिसर ते संपूर्ण कंपाऊंड अर्धवट राहिलेले आहे. त्यासाठी आहे ना कोणतरी मदतीसाठी हात पुढे करावं. खरोखर मला इतकं वाईट वाटलं की तेवढंच अर्धवट राहिलेलं आहे कंपाऊंड. त्याच्यामुळं आहे ना झाडं लावू शकत नाही. गुरं त्या बांधावरून वरती उड्या मारून वरती येतात आणि नासधूस करतात. मग एवढी मेहनत घेतल्यानंतर काय उपयोग आहे याचा. हे पहा वरती प्लास्टिक टाकलेलं आहे हो आणि कोणी पण खाली तर पडत पडत आलेत आणि मुलं लहान लहान असल्यामुळे भीती वाटते हो त्यांना. वरनं पडलं तर काय करणार मुलं ती. तर महाराष्ट्र शासनाला माझे दोन्ही हात जोडून विनंती आहे की ह्या डागडुगीसाठी काहीतरी तुम्ही सहकार्य करा आणि ही शाळा जरा सुधारण्यासाठी प्रयत्न करा.